Yes, hello everybody. Yesterday we started discussing about the resolution of vector if you were remembering it. Resolution of vector. What is the resolution of vector means? Resolution म्हणजे काय? आपण काल बघितलं होतं, परत एकदा मी रिवाइज करून देतो, आठवण करून देतो. Resolutionची. Resolution means splitting of vector into its components along x and y axis. So रिझोल्युशन म्हणजे काय, परत एकदा मी सांगतोय, काल आपलं डिस्कशन झालेलं आहे, लिहिलं नव्हतं काल आपण, आज आपण लिहून घेऊयात. रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स म्हणजे काय? ऑफ अ वेक्टर is splitting of vector into its components along x, y and z axis. Okay, is known as resolution of vector. याला आपण resolution of vector म्हणतो. आता आपण फक्त 2D बघतोय. We are not discussing the 3D. Okay, so when we are discussing 2D, obviously 2D 2 dimensional बघतोय ना आपण. मग 2 dimensional मध्ये फक्त x आणि y axis येथील z येणार नाही. So splitting of vector into its components is known as resolution of vectors. Clear? मग आता काल आपण हे बघायला सुरुवात केली होती. We started discussing this part in the yesterday's session. Okay, so obviously this is a vector OA, means any kind of force. Assume that this force we can resolve into two components along x-axis as well as along y-axis. To resolve along x-axis, what we are going to do? काय केलं आपण? With the end point of vector, we drawn a perpendicular line to x-axis and perpendicular line to y-axis. आपण x-axis ला आणि y-axis ला perpendicular lines draw केल्या. Intersection points ला आपण म्हटलं n and m respectively. M and n, sorry, respectively for x and y. Then the OM, vector OM is vector AX, म्हणजेच A चा along x axis component and vector ON is equal to vector AY. Vector AY. Okay, is it right? बाय हे आपण काल लिहिलेलं पण आहे, काल आपण बघितलेलं आहे, हे नवीन नाही आहे, हे पुढे जायचं. आपण कालचे एक शॉर्ट रिव्हिजन घेतो या पाठची. सो बाय ट्रायंगल लॉ फॉर ट्रायंगल OMA. काय ट्रायंगल लॉ आठवतोय का? फर्स्ट प्लस सेकंड इज इक्वल टू थर्ड. आठवतोय? Yes, so first plus second is equal to third. Okay, so OA, vector OA is equal to vector OM plus vector MA. That we can write O is nothing but vector A. Vector A is equal to OM is vector AX plus vector AY. हा AY असेल तर हा समोरचा पण AY होणार ना. इज इट राईट?
So when this is ay, this is also an ay. Okay, so this is the splitting in vector form. इज इट राईट? हे आपण आपल्या कालच्या लेक्चरमध्ये बघितलं आणि आय थिंक सो या पॉइंटला आपण येऊन थांबलो होतो काल. इज इट राईट? येस. मग आता पुढचा पार्ट आपण बघूया. लेट डिस्कस टुडेज सेशन. लेट स्टार्ट डिस्कसिंग द टुडेज पार्ट. नाउ हॅव यू रिमेंबरिंग द युनिट वेक्टर पार्ट? तुम्हाला युनिट वेक्टर आठवतोय का रे? व्हॉट इज युनिट वेक्टर? कॅन यू टाईप? येस, ओजसने टाईप केलेलं. योहान बरोबर आहे, पण आता फक्त युनिट वेक्टर म्हणजे काय विचारलं. सो व्हॉट इज युनिट वेक्टर? मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1 इज नोन एज युनिट वेक्टर. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 1 असते त्याला आपण म्हणतो युनिट वेक्टर. वी डिस्कस द युनिट वेक्टर अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस. आपण ऑलरेडी एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टरच्या डिस्कशन केलंय, जे योहानने ऑलरेडी टाईप केलंय. आठवत आहे ना सगळ्यांना? काय बरं? युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस इज आय अँड युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस इज जे. इज इट राईट? सो आणि तुम्हाला युनिट वेक्टर पण कसा लिहित होतो आठवत आहे का रे? बघा, लक्ष द्या, आठवा. मी रफ वर्क करतोय, हे रेडमध्ये जे वर्क करतोय ते वेक्टर ए इज इक्वल टू, कसं लिहिलं आपण? नुसतं कॅपच्या आधी काय? मॅग्निट्यूड ऑफ ए असं लिहिलं ना, ए इंटू ए कॅप. हो की नाही? वेक्टर बी आठवत आहे का? येस. आठवत नसेल, ज्यांना आठवत नसेल त्यांनी नोटबुक मध्ये बघा. बी इंटू बी कॅप. वेक्टर एफ, फोर्स असेल एखादा, फोर्स एफ इंटू एफ कॅप. बरोबर आहे? ही आपली असते मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू, आणि इट विल इंडिकेट अस डायरेक्शन. ओके, इज इट राईट? So same logic we are going to use. As I said, this is the rough work which I did, which I performed over here. Is a rough work. इथे जे काही परफॉर्म केलेलं आहे ते रफ वर्क आहे. ओके, मग रफ वर्क म्हणण्यापेक्षा तुमच्या आठवणी करता रिव्हिजन आपण म्हणूया. सो आता बघा, युनिट वेक्टर बट unit vector along x and y axis. Unit vector along x and y axis are I and j respectively. Is it right? Respectively. Therefore can I write like this? बघा मी कसं लिहितोय. Vector ax is equal to I ax. हो की नाही? ए इंटू युनिट वेक्टर ए, तसंच दिलं की नाही? एक्स इंटू युनिट वेक्टर, फक्त आय आधी लिहिला. मल्टिप्लिकेशन तुम्ही ए इंटू बी केलं काय आणि बी इंटू ए केलं काय? सेम असतं की नाही मल्टिप्लिकेशन? सो वेक्टर एक्स इज आय एक्स अँड वेक्टर ए वाय इज जे ए वाय. ह्याला आपण मीनवेल इक्वेशन नंबर 1 म्हणूयात कालच्या इक्वेशनला. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, काय होईल रे? इक्वेशन 1 बिकम्स
बोलो काय होईल? वेक्टर ए एक्स इकडे काय टाकू? एक्स इकडे आय ए एक्स ना, आय ए एक्स प्लस जे ए वाय. So vector A is equal to IAX plus JAY. So this is the equation in form of unit vectors. Getting it to all? सगळ्यांना हा एवढा पाठ कळला का? समजला का? Is anybody having any kind of doubt up to this point? No doubt. Okay, very good. If you are facing any kind of doubt, you are very free to ask it over here. तुम्ही बिनधास्तपणे इथे विचारू शकता. ओके. म्हणजे अजूनही बरेच जण जर घाबरत असतील डाऊट विचारायला, तर त्यांच्याकरता मुद्दामून मी सांगतोय. नाही, अजूनही आपण फायनल स्टेपला पोहोचलेला नाही होता ओजस, पण एवढा पाठ कळला का? तर मग एवढं कॉपी करून घ्या आधी, मग आपण पुढच्या पाठकडे जाऊया. And let call it as 2. डन विथ एव्हरीबडी? कुणाचं राहिलंय का? Yes, so let's proceed further towards next point. Yes. Now we want to find out magnitude of this A with the help of the resolution of vector format. It's very easy task. So आता वेक्टर ए ची मॅग्निट्यूड ए आहे, एक्स ची वेक्टर एक्स ची मॅग्निट्यूड एक्स आहे आणि वेक्टर ए वाय ची मॅग्निट्यूड ए वाय आहे. सो लेट दॅट वी विल मेन्शन लेट magnitude of vector A, magnitude of vector, sorry, magnitude of vector येण्यापेक्षा magnitude of vector A is equal to mod of vector A, that we can write only A also, ते आपण फक्त A सुद्धा लिहू शकतो. Similarly vector AX, magnitude of vector X, I made mistake, magnitude of vector X, magnitude of vector X काय लिहू सांगा बरं मला, and magnitude of vector AY and magnitude of vector AY. Yes, X and AY, mod of vector AX, that is equal to AX. म्हणजे ही फक्त मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड म्हणजे फक्त व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये AY. ओके. मग आता बघा, आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला. मी आता पुढची दोन यांनी हे प्रूफ घेणार आहे. एक पायथागोरस थेरम आपल्याला माहिती असेल ना, आणि दुसरा आता आपण शिकलेलो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. दोन्ही यांनी हे प्रूफ बघूयात. मी फक्त परत एकदा डायग्राम ड्रॉ करतो.
मी मुद्दा म्हणून डेलिबरेटली इथे ड्रॉ करताना काय काय तुमच्या लक्षात येत असेल, मी ॲरोज ड्रॉ केले नाहीत, कारण की आता आपण मॅग्निट्यूडवरती काम करणार आहोत. मग मॅग्निट्यूडवरती जर आपण काम करणार असू तर ॲरोज येणार नाहीत ना, हो की नाही. सो डेलिबरेटली मी आता ॲरोज ड्रॉ केलेले नाहीत. हा आपला AX आहे, तर ऑब्विसली हा पण AX होणार. हा A आहे, हा AY आहे, हो की नाही. तर हा पण आपला AY होणार. आणि आपण काय काय नावं ठेवलेत रे, म्हणजे इथे OA म्हटलंय, याला काय म्हटलंय, M म्हटलंय ना बहुतेक, M, आणि याला आपण N म्हटलंय. इज इट राईट? येस. मग आता फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल कोणताही घ्या, OMA घ्या किंवा ONA घ्या, OMA कोणताही, आन्सर सेम येणार आहे. सो फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल OMA युझिंग PT म्हणजे पायथागोरस थेरम, युझिंग PT, येस, A स्क्वेअर इक्वल टू AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर. Therefore, A equal to under root AX square plus AY square. डन. क्लिअर? कळलं का? पायथागोरस थेरमनी फारच सोपं होतं, फालतू होतं. आणि तुम्ही उलट घेऊन ONA घेऊन पण हेच येईल ना, A इक्वल टू दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर, आन्सर तेच येईल. बरोबर आहे. आता हेच प्रूफ आपल्याला बघायचं आहे, कशाने, विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. सो बाय लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, काय लॉ, R इक्वल टू, बोलो, R इक्वल टू अंडर रूट, बोलो काय लॉ आपला, P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस, बरोबर ना, येस, 2PQ कॉस थिटा. बऱ्याच लिहायला सुरुवात केली पण वेळेस आहे म्हणून मीच सांगून टाकलं. येस, वरद, यू आर ॲब्सोल्युटली राईट. P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा दॅट इज इक्वल टू, आता इथे R म्हणजे कोण आहे, R म्हणजे आपला A, सो A इक्वल टू अंडर रूट P च्या ऐवजी X आणि AY, सो AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस 2AX AY and this is theta in between PQ, so हा theta झाला, so angle that is 90 degree, so cos 90 किती रे बोरो, yes, what is the value of cos 90, yes, as cos 90 is 0, ही सगळी टर्म 0 होणार आणि राहील काय, A इक्वल टू अंडर रूट AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर. डन, संपलं. पायथागोरस थेरमनी ते झालं, लॉ ऑफ पॅरलेलोग्रामनी ते झालं. Is it right? In fact, we can say the Pythagoras theorem is simplified form of law of parallelogram. When angle is actually Pythagoras theorem हा law of parallelogramच आहे, पण कधी, when angle is 90 degree. Pythagoras theorem is nothing but a law of parallelogram when angle is 90 degree. Okay? Yes. Copy करून टाका. Like this way we can find out the magnitude. झालं? कोणाचं कॉपी करायचं राहिलंय? योहान तयार लिहितोय, योहान लिही. I will wait. दाखवतो. आदित्य, बोथ वे, तुला काय माहिती याच्यावरती आहे, म्हणजे याच्यात हा फॉर्म्युला, दिस द फॉर्म्युला, तुला A माहिती असेल आणि AY माहिती असेल, तू X काढू शकतोस, हो की नाही.
काय काय दिलंय त्याच्यावरून ते काय काढायचे ठरवावं लागतं. ओके, आपला फॉर्म्युला मिळाला. झालं सगळ्यांचं? युवांचं आलंय. अजून कोणी लिहित असेल तर मी थांबतो, त्याच्या पुढे येतो. पटकन लिहित डब्ल्यू टाईप करा, अदरवाइज आय विल प्रोसीड फर्दर. Nobody is typing W. It means it's done, completed. आता मग हा अँगल कसा फाइंड आउट करायचा? कोणी सांगेल का रे? माहिती आहे लॉ पॅराग्राफ मध्ये आपण काय केलं होतं तेच. कोण सांगेल? हाऊ टू फाइंड आउट दिस अँगल? या अँगल आपण अल्फा म्हटलं होतं. आपण या डायग्राम मध्ये काय म्हणतात आता? थिटा. थिटाऐवजी आपण अल्फा म्हणूया तिथेही, कारण की मग इथं कॉस हे आलाय ना, अल्फा म्हणूयात. येस. काय केलं होतं आठवतंय? येस, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. काय केलं होतं आपण? टाइप इट इन युअर चॅट बॉक्स. अँगल फाइंड आउट करायला. हा अँगल कसा फाइंड आउट केला होता? येस, अल्फाचा फॉर्म्युला काय? अल्फाचा फॉर्म्युला टॅन अल्फा. आपण टॅन अल्फा यूज केला. सेम टॅन अल्फा. ओके, व्हॉट इज अ टॅन अल्फा? टॅन अल्फा इज अपोजिट अपॉन एडजेसेंट, हो की नाही? सो टॅन अल्फा अपोजिट upon adjacent, so ay upon ax. Therefore alpha is equal to tan inverse ay upon ax. Copy it. A is 0. श्रावणी नाही कळलं? A is 0 कुठनं आलं श्रावणी? ओके ओके, अपॉन टाईप करायचं होतं. ओके, डन. सो ऑल वी डिड ओव्हर हिअर दॅट इज फॉर 2D. आपण हे आता जे काम केलं ते 2D करता काम केलं फॉर एक्स अँड वाय ऍक्सिस. व्हॉट फॉर 3D? पूर्वीच्या सिलेबसमध्ये, पूर्वीच्या म्हणजे कधी? बिफोर 2013, 2013च्या आधीच्या सिलेबसमध्ये याचं प्रूफ होतं. ओके, पण आता हे प्रूफ तुमच्या सिलेबसमधून काढून टाकलंय आणि फक्त एवढंच म्हटलंय सिमिलरली लाईक 2D द इक्वेशन्स फॉर 3D आर. आपण तसंच करूयात आता. जर इंटरेस्ट असेल तर नंतर सापायचं प्रूफ कधीतरी बघूयात. सिमिलरली लाईक 2D, 2 डायमेन्शन म्हणजे एक्स आणि वाय फक्त होते ना, एक्स आणि वाय होते. सिमिलरली लाईक 2D इक्वेशन्स फॉर 3D आर. येस, आता पहिलं वेक्टर ए चं इक्वेशन काय होतं? वेक्टर ए इज इक्वल टू आय ए एक्स प्लस जे ए वाय प्लस के ए झेड. आय ए एक्स प्लस जे ए वाय प्लस के ए झेड. व्हॉट इज द मिस्टेक ओव्हर हिअर? या इक्वेशन मध्ये एक मिस्टेक आहे. कोण सांगेल मला? व्हॉट इज द मिस्टेक? हा, कॅप. टोप्या घालायच्या राहिल्या, युनिट वेक्टर्स. ओके, नाहीतर
टोप्या घातल्या नाही तर ती फक्त व्हॅल्यू होईल. आपल्याला व्हॅल्यू नाही, डायरेक्शन पण पाहिजे, आणि म्हणून आय, जे आणि के. ओके, सो वेक्टर ए इज इक्वल टू आय ए एक्स प्लस जे ए वाय प्लस के ए झेड. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? mod of vector a or a, that is equal to under root ax square plus ay square plus az square. डन. इथे दोनच फॉर्म्युला आहेत, अँगलचा अल्फाचा फॉर्म्युला आत्ता तुमच्या सिलेबसचा पार्ट नाही. सो डन, दिस इज फॉर 3D. So similarly, like 2D, these are the equations for 3D. उद्या आपण याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. ओके, आधी हे कॉपी करून घ्या. येस. मग आता आपण परत एकदा युनिट वेक्टरच्या कन्सेप्टकडे जाऊयात. आणि एक न्यूमेरिकल कदाचित वेळ मिळाला तर आत्ताही सॉल्व्ह करूयात. येस, इट्स टाइम. वी कॅन सॉल्व्ह फ्यू न्यूमेरिकल्स टुडे ओनली, टुडे इटसेल्फ. सो वेक्टर ए we can write like this way, no? Vector a we can write a into unit vector a. Is it right? आपण मगाशी बघितलं. So can we find out the unit vector, value of unit vector? Unit vector आपण फाइंड आउट करू शकतो का? हा, व्हॅल्यू 1च आहे पण विथ डायरेक्शन. ओके, सो unit vector we can find out like this way. Unit vector is equal to vector a upon a or vector a upon mod of vector a. That is mod of vector a म्हणजेच हे ना वरची व्हॅल्यू ना. सो वेक्टर ए वी कॅन राईट, आणि वेक्टर ए म्हणजे काय? ही व्हॅल्यू. Excuse me. So we can write like this way. IAX plus JAY plus KAZ, IAX plus JAY plus KAZ upon under root AX square plus AY square plus AZ square. This is the formula to find out unit vector for that particular vector. Okay, this is the formula to find out what? Unit vector for that particular vector. So write down, for you to find out unit vector for the particular vector, give heading to find out unit vector for the particular vector. Okay, and copy it. I will come back within 2 minutes.
सॉल्व्ह करूयात. करायची एक न्यूमरिकल देतो. फाइंड द युनिट वेक्टर, लिहा, फाइंड द युनिट वेक्टर in the direction of 3i plus 6j minus 2k. ओके, हे आपल्याला दिलेले आहे. हे थोडक्यात हा आपला झाला x, हा झाला ay आणि हा झाला az. हो की नाही? इज इट राईट? मग चला आता सॉल्व्ह, एवढंच न्यूमरिकल आहे. मग पहिली स्टेप काय रे? म्हणजे आपल्याला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. मग युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय? मी इथे वेगळा लिहितो, नंतर परत लिहीन मी. वेक्टर ए अपॉन ए किंवा मॉड ऑफ वेक्टर ए. मग आम्ही आता पहिल्यांदा आपण काय करूयात, हा मॉड ऑफ वेक्टर ए ना तो फाइंड आउट करूया. सो मॉड ऑफ वेक्टर ए काय रे आपला फॉर्म्युला मॉडचा? आता आपण बघितला, कोण सांगतंय पटकन? येस, करेक्ट, एब्सोल्युटली राइट ओजस. सो अंडर रूट ax स्क्वायर प्लस ay स्क्वायर प्लस az स्क्वायर. मग चला बरं सबस्टिट्यूट करूयात. x, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? 3. सो 3 स्क्वायर प्लस 6 स्क्वायर प्लस -2 bracket square. Okay, so that is equal to under root 3 square 9, 6 square 36, -2 the square 4. So 36 plus 4, 40 plus 9, 49. Root 49 is 7. Okay, बरोबर आहे? Yes, so this is. चला आता पुढचं काम करूयात. युनिट वेक्टर ए इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहिलेलाच आहे, दॅट इज इक्वल टू वेक्टर ए काय आहे? संपलं न्यूमरिकल, झालं. 3i प्लस 6j मायनस 2k होल डिवाइडेड बाय 7. सो दॅट इज इक्वल टू 3/7i प्लस 6/7j मायनस 2/7k. संपलं. डन, झाला युनिट वेक्टर. सोपं आहे की नाही रे मित्रांनो, का अवघड आहे खूप? फिजिक्स हे इझीच आहे. घाबरून जो पळाला तो संपला, समजून घेऊन जो मागे लागला तो जिंकला. सो फिजिक्स इज द मोस्ट इझिएस्ट सब्जेक्ट. सगळ्यांचं झालं असेल तर आपण पुढचं एक घेऊयात करायला. कोणी लिहित असेल डब्ल्यू टाईप करा फक्त, म्हणजे मी थांबतो, नाही तर पुढे जातो. कोणी डब्ल्यू टाईप करत नाही म्हणजे झालंय. बघा पुढचं न्यूमरिकल आपण घेऊयात. इफ वेक्टर बी
इज इफ वेक्टर शब्द लिहायचा नाही बरं का, वेक्टर बी असंच लिहायचं. इफ वेक्टर बी इज इक्वल टू 6i minus 3j minus 3j plus 2k, find out the unit vector. तुम्ही प्रयत्न करताय पहिल्यांदी? करा बरं तुम्ही प्रयत्न. ज्यांना जमणार नाही त्यांना मी नंतर सांगतोच, पण बघू किती जणांना जमतंय ते तरी बघू आपण. म्हणजे परत ऑलमोस्ट तसंच घडणार आहे, वेगळा आन्सरच नाही आता आत्ता या इथे. हा, प्रत्येक वेळेला हे आन्सर येत नाही. हा, तुम्हाला वाटतं की पहिल्यांदा मला मॉडचा आन्सर सांगा काय आहे. मॉड वेक्टर बी, हे बी ची व्हॅल्यू किती? करेक्ट, परत 7च येणार. इज देयर इज नीड टू सॉल्व. फक्त आता आपलं फॉर्म्युला येईल बी इक्वल टू अंडर रूट, म्हणून मी तुम्हाला करायला सांगितलं आहे, बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर. परत व्हॅल्यू 6 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर 2 स्क्वेअर, 6 स्क्वेअर 36 मायनस 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, 36 प्लस 9 प्लस 4 अगेन 49, रूट 49 is 7, so b is equal to 7. So unit vector b is equal to vector b upon b, so that is 6 upon 7i. मी डायरेक्ट लिहितो, मधली स्टेप घेत नाही. तुम्ही बोर्डा सगळ्या स्टेप करायच्या बरं का. 3/7j प्लस क्लिअर, डन. सोपं आहे. पुढचं करायचं. येस, नेक्स्ट. आता जर वेगळं येतं, व्हॅल्यू बदलतील आता, त्याच राहणार नाही. टू वाय प्लस 2j मायनस के. ओके, सो वेक्टर ए पहिल्यांदा मॉड काढायचा, बरोबर आहे. सो मॉड ऑफ वेक्टर ए, व्हॉट इज द फॉर्म्युला? दॅट इज इक्वल टू अंडर रूट ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. That is equal to under root, what are the values? 2 square plus 2 square plus minus 1 square. So 2 square plus 2 square, so 4 plus 4 plus 1, correct, 4 plus 4 plus 1, that is equal to root 9, so answer is 3. झालं. मग आता unit vector A is equal to vector A upon A, that is equal to vector A किती आहे? 2i plus 2j minus k, 2i plus 2j minus k divided by 3. 9 कसं आलं विवेक? रूट 9 ना, रूट 9 म्हणजे 3 येणार ना. इट्स ओके, इट्स ओके. 1/3k बरोबर आहे का? आता पटलं का सगळ्यांना? हे समजलं का?
कुठलं झेड कुठून आलं म्हणतोयस? हा के 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 झेड नाही आहे. तो झेडचा क्वेश्चन कोणी विचारला होता? पार्थ. तू त्या के तो झेड वाटला का पार्थ? हे वाटला म्हणजे तो नीट आला नव्हता. डन विथ एव्हरीबडी. सगळ्यांना कळला का हा पार्ट? मग मी आता काही होमवर्कला देऊ? येस, घ्या बरं. आता होमवर्कला येतो ना मी पुढचे. वेक्टर एफ इज इक्वल टू 7i minus 3j minus 2k. Then वेक्टर एस डिस्प्लेसमेंट आहे ही. डिस्प्लेसमेंट वेक्टर एस इज I minus 2j minus 4k. त्यानंतर वेक्टर काहीतरी एम पी घेऊयात. मोमेंटम वेक्टर पी इज इक्वल टू I plus 2j plus 2k. इथे झेड घेणारच नाही मित्रांनो. झेड कुठे आहे? हा इथे सगळीकडे के के के. फर्स्ट मध्ये लास्ट झेड आहे का? हा 2 आहे. 2k. झेड कुठं आहे? अजून एक शेवटचं देतो. आपल्याकडे वेक्टर्स भरपूर आहेत. फक्त जरा मी त्यातले सोपे काढून आता देतोय. इनिशियली अवघड नको, नंतर अवघड येणारच आहे. वेक्टर ए इज इक्वल टू 3i minus j plus 2k. ओके. हे कोणतं पुस्तक आहे? हे 2013च्या आधीचं नरेंद्र पब्लिकेशनचं फिजिक्सचं बुक आहे. आता या मार्केटमध्ये अवेलेबलही नसेल. अरे सॉरी, हा मिस्टेक झाली इथे. काय चुकून मी शेवटच्या वेक्टर मध्ये काय केलं? 2 वरती कॅप दिली. 2 वर कॅप नको, ती के वर कॅप पाहिजे. बरोबर ना? येस. थँक्यू श्रेयस. सो येस, आता हे काम करून टाकूया आपण. अतिशय सोपा पार्ट आहे हा. द फिजिक्स इज द मोस्ट इझिएस्ट सब्जेक्ट. नाही, मेल. हा, आता आपला मेल आयडी एक लक्षात घ्या. आपला मेल आयडी थोडासा आता बदललाय आणि हा आता फुल अँड फायनल. आता वर्षानुवर्ष हाच राहील.
जो बदललेला आहे तो कोणता सांगतो? फिजिक्स, केमिस्ट्री सरांनी सांगितलं का तुम्हाला किंवा बाम सरांनी? ऍट मग तोच पुढे काय होतं? @ज्ञानभास्कर.com. तोच फक्त केमिस्ट्रीच्या ऐवजी फिजिक्स येईल. तसंच मॅथ्सला आता सगळ्यांनी होमवर्क इथे पाठवायचे. ओके, सोपा आहे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. फिजिक्स तर सगळ्यांना लिहिता येईल आणि सगळ्यांचं म्हणजे मी काय बामसर का शायगाम सर का सगळ्यांना एकच @ज्ञानभास्कर.com. बस, सोपं काम झालंय त्यामुळे सगळ्यांकरता. काही काढा कॅपिटल हॉट. Clear to all, getting it to everybody. सगळ्यांना आपण समजला. Okay, so today we will stop at this moment and we will meet again in our tomorrow's session. उद्या आपण याच्या पुढचा इंटरेस्टिंग पार्ट जो शिकूया. ओके, बाय बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू, खुदा हाफिज, सत श्री अकाल, भगवान आप सभी लोगों का भला करे. ऐसी चाह रखते हुए मैं विदा लेता हूं. नमस्कार, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.